सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. सकाळचे 5:30 वाजले होते. मुंबई अजून झोपेत होती. आजचा ब्लॉग फक्त राईड नाही आहे. आज आपण फील करणार आहोत पहाटेची शांतता, कोकणचे रस्ते, समुद्राचा वारा आणि इतिहास. पहाटेची राईड म्हणजे वेगळीच फिलिंग असते. ना ट्रॅफिक, ना हॉर्न, फक्त आपण, आपली बाईक आणि समोर एंडलेस रोड. मी आणि शुभम आज कोर्ले फोर्ट एक्सप्लोर करायला निघालो होतो. वाशी ब्रिज क्रॉस करताना डावीकडे शहराचे लाईट्स अजून दिसत होती आणि समोर हळूहळू सूर्य वर येत होता. पाम बीच रोडवरची ती सकाळची हवा, असं वाटत होतं जणू राईड नाही, मूवी सुरू आहे. नवी मुंबई एअरपोर्टच्या बाजूला आलो आणि तिथे दिसला आजच्या राईडमधला पहिला सिनेमॅटिक मुवमेंट. समोर सूर्य उगवत होता. काही लोकांसाठी सनराईज म्हणजे फक्त सूर्य. घरात बसून कधीच कळत नाही की सकाळ खरं तर किती सुंदर असते. कर्नाळा बर्ड सँच्युरीच्या बाजूने आम्ही पुढे जात होतो. दोन्ही बाजूला हिरवळ, थंड हवा आणि रिकामे रोड्स. अशा रोडवर बाईक चालवताना डेस्टिनेशन महत्त्वाचं राहत नाही, प्रवासच हेवी वाटतो. पुढे अचानक आम्हाला एक जबरदस्त तलाव दिसला. तलावावर इतकी कमळं होती की पाणी कुठे संपतं आणि फूल कुठून सुरू होतात हेच समजत नव्हतं. सकाळची हलकी धुके, शांत वातावरण आणि मध्ये हा कमळांनी भरलेला तलाव. पाणी इतकं शांत होतं की काही वेळ आम्ही फक्त तिथे उभं राहून व्ह्यू बघत होतो. थोडं पुढे आलो आणि आम्हाला एक नाश्ता सेंटर दिसलं. आता कोकण राईड आणि वडापाव नाही असं होऊ शकत नाही. मग काय, वडापाव, भजीपाव, मिरची भजी आणि वर कटिंग चहा. त्या मोमेंटला 5 स्टार हॉटेल पण फेल वाटत होतं. त्यानंतर आम्हाला एक ब्रिज लागला. त्या ब्रिजचं नाव मला माहीत नाही, पण तो मोमेंट आयुष्यभर लक्षात राहील. दोन्ही बाजूंनी पाणी, समोर कोस्टल रोड आणि उजव्या बाजूला दुरून दिसणारा कोर्लाई फोर्ट. त्या वेळेला असं वाटत होतं की आपण महाराष्ट्रात नाही, कोणत्या फॉरेन कोस्टल रोडवर राईड करतोय. ब्रिज क्रॉस करून आम्ही राईट टर्न घेतला आणि मग सुरू झाला कोर्लाई विलेजचा रोड. डावीकडे समुद्र, समोर नॅरो रोड आणि आम्ही बाईकवरून मस्त राईड करत होतो. त्या रोडवरचा प्रत्येक सेकंड सिनेमॅटिक होता. बाईक पार्क केली आणि शुभम लगेच सनस्क्रीन काढून लावायला लागला. आता फोर्टपेक्षा त्याला टॅनची जास्त काळजी होती. एवढा गोरा आहे तरी बघा सनस्क्रीन लावतोय. एवढा गोरा असून मग आमच्या सारख्याने काय करायचं. पण सनस्क्रीनची गरज खरं तर मला आहे, याच्यापेक्षा जास्त. आम्ही गेट ओपन होण्याची वाट बघत बसलो आणि नंतर कळलं की वर काम सुरू असल्यामुळे मेन एंट्री बंद आहे. एका क्षणाला वाटलं आजचा प्लॅन गेला, पण मग तिथल्या लोकांनी सांगितलं गावातून दुसरा रस्ता जातो आणि तिथूनच सुरू झाला ॲक्च्युअल ॲडव्हेंचर. कोर्लाई फोर्टचा बोर्ड दिसला आणि आम्ही ट्रेक सुरू केला. ट्रेक फार हार्ड नव्हता, पण खूप दिवसांनी ट्रेक करत असल्यामुळे दम लागत होता. 10-12 मिनिटात मेन दरवाजापर्यंत पोहोचलो. हा असा एंट्रन्स आहे. ह्या साईडनी पहिल्यांदा आलो ना. जास्त नाही, 8-10 मिनिटं लागतात बघ. त्या ब्रिजने आलो आता आपण. असा फिरून ह्या साईडला आलो. असा सावली आले, आला. छान आहे. लहान मुलांना पण काय प्रॉब्लेम नाही आहे. 8-10 मिनिटाचा ट्रेक ते पण करू शकतात. पण आमच्या वयाची मुलं घरी बसलेत, प्लॅन कॅन्सल करून. आता इथून अर्धा फोर्ट आहे इकडे आणि ह्या साईडला अर्धा आहे. हा या साईडचा दरवाजा होता आणि जेव्हा आपण मेन त्या साईडने येतो लाईट हाऊसच्या तिथून डायरेक्ट त्या साईडला जातो. आता पहिला आपण त्या साईडला जाऊया. हे जुनं चर्च आहे का काय माहीत नाही. चर्च आहे, बघूया ना आतमध्ये जाऊन आपण. अरे हे कसं, हे पोर्तुगीजांच्या काळात आहे ना. आमच्यासाठी जर नसेल, हे दरवाजा असेल, हा मेन डोर असेल. हे असे घाणेरडे काम करतात नाही ते येऊन. हे बेकार वाटतं. येऊ नका ना मग तुम्ही गडावरती कुठल्या. काय गरज आहे. नाही, इथं काहीतरी चिन्ह आहेत. हे कशाचं आहे माहीत नाही. लिहिलेलं आहे काहीतरी, नावं वगैरे दिसत आहेत. पोर्तुगीज काळातलंच असेल काहीतरी. आता इकडे जाऊन बघूया आपण. जो व्ह्यू दिसतो तो इथून आहे समोर. ते 2 पाण्याचे टाके पण आहेत, लास्ट टाइम बघितले होते.
काय नजर आहे हा असा समुद्र किनारा. फक्त एक जहाज दिसते तिकडं. तिथे बॅग ठेवूया मस्त कोपऱ्यामध्ये. कोण घेऊन नाही जाणार. शुभमला कॅब भेटले. काम भारी झालं शुभमचं. नवीनच आहे. या रोडने इथून जाऊया आपण. पावसाळ्यात खरंच यायला पाहिजे इथं बघण्यासारखं असं. कड्याने जाऊया. इथून पण काय नाही. एक 2 तोफा आहेत इथं. मोठ्या मोठ्या तोफा आहेत. बघा मांजर होती पळून गेले आम्हाला बघून. ही एक तोफ आहे आणि ही एक तोफ आहे. टोटल 7 ते 8 तोफ आहेत गडावरती. तोफ एवढी मोठी आहे. हां मुरुड जंजिऱ्यावरती तर अशा भरपूर तोफा आहेत. तोफांच्या आत काय बघूया का आपण. दिसतंय का काय दिसतंय का तोफांच्या आतमध्ये. नसेल असेल काय एखादा. हा आहे काय ह्याच्या आतमध्ये काय आहे का. कॅमेऱ्याने दिसत असेल तर. कचरा वगैरे टाकला नाही. कचरा वगैरे नाही टाकला. कितीतरी काळाच्या इथं माणसं कमी येत आहेत ना त्यामुळे काय नाही. समोरून ना एवढा भारी व्ह्यू आहे दाखवतो थोड्याच वेळात. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्रिप्शन फ्री आहे. इथून आता पूर्ण व्ह्यू बघा तुम्ही. अहो येते बघा हा व्ह्यू बघा. काय व्ह्यू आहे. संपूर्ण गाव दिसतंय इथून. पाणीच घेऊन नाही आलो आम्ही. ती चुकी झाली आमची. तोफावरती नंबर पण टाकलेत. तर आता इकडचं सर्व बघून त्या दुसऱ्या साईडला जातो. त्या साईडला बघतो काय 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 नाही. बांधकामावरून असं वाटतंय की हे जे सर्व कामं आहेत ती पोर्तुगीज कालीनच आहेत. कारण की आपले जे गडकिल्ले आपण बघितलेत ना त्यांचं बांधकाम ह्या प्रकारचं नाही आहे. आपलं बांधकाम वेगळं आणि ह्यांचं बांधकाम वेगळं आहे. ह्यांचं जे स्ट्रक्चर वगैरे आहे ना हे बघू शकता तुम्ही. हे असं आपलं नाही आहे. इथे हौद आहे बहुतेक. इथे टाकी आहे पाण्याची आणि इथं पाणी पण काढलं इथून. पाणी स्वच्छ पाणी आहे. पाण्याची टाकी येते. पाणी पिण्यासारखं पाणी आहे. बघ काढून ट्राय करूया. चांगलं पाणी असेल तर इथलं पाणी पिऊया आपण. पाण्याचं काय उपसा नाही आहे ना. पाणी तर चांगलं वाटतंय. पाणी स्वच्छ आहे. स्वच्छ आहे ना. गाडावरचं पाणी पिण्याचं आम्हाला हे भेटलंय. काय बोलते त्याला यार. आम्ही इतके भाग्यवान नाही. सौभाग्य सौभाग्य गाडावरचं पाणी प्यायचं सौभाग्य भेटलं बोलतं. आम्ही इतके नशीबवान आहोत. मॅन वर्सेस वाईल्ड. शुभम वर्सेस वाईल्ड. ताण भागत नाही एवढंच. उन्हामुळे ना ताण भागत नाही आहे. एक काम कर डबा उचल तोंडाला लाव डायरेक्ट. फुटका आहे ना तिथं तेच बरं पडत. पाणी छान आहे एकदम. चव पण चांगली आहे. उपसा नसून सुद्धा पाण्याला चव एवढी छान आहे आणि थंड पाणी आहे. वास वगैरे काहीच येत नव्हता म्हणून पिलं. पाणी पिऊन आता निघालो आहे गडाची दुसरी बाजू बघायला. इथे एक तुळस आहे आणि बहुतेक मंदिर आहे. शंकराचं मंदिर आहे. शंकराचं मंदिर आहे ते एक. दुसऱ्या साईडला जाऊया आपण. कोण आहे बघ. कोणाचा फोन आलाय. ब्लॉगमध्ये यायचं का तुम्हाला. ब्लॉगमध्ये घेऊ का यांना. इथे आम्ही गेल्या वेळेस फोटो काढले होते. व्ह्यू बघा. समुद्र आहे पूर्ण समुद्र. काय गडावरती असं एक ठिकाण आहे की जिथे आपल्याला एक ज्या ठिकाणावर आपल्याला एखादा व्ह्यू भेटणार नाही. राघवला फिरायला घेऊन आले ऑनलाईन. राघव ऑनलाईन बघतोय. लहान असल्यामुळे सध्या ऑनलाईन बघतोय. थोड्या दिवसातच राघवला घेऊन ट्रेकिंग चालू करणार तुमचा भाऊ. कारण की लहान मुलांना पण आवड पाहिजे फिरायची, गडकिल्ले बघायची. चल शिवम त्या साईडला जाऊया. वेळ कमी आहे आमच्याकडे. त्या साईडला जाऊन येतो आता. सगळ्यांना जॉईन करतो घरच्यांना. पैसे पाठवायचे सगळे. व्हिडिओ दाखवायचे. व्हिडिओ कॉल बस तेवढंच. इथं काहीतरी जाळलेलं दिसतंय. कचरा वगैरे जाळला असेल इकडे. गरमी एवढी जाणवत नाही गडावरती आल्यावरती कारण की हवा भरपूर आहे ना
त्यामुळे जास्त जाणवत नाही आहे. जेव्हा गड उतरू आणि रोडला लागू तेव्हा गरमी जाणवेल आम्हाला. घाम एवढा आलाय ना, घाम येतोय सुकतो येतोय सुकतो. हवा जास्त असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. शुभमला टोपी भेटली गडावरती, भेटेल ते आपलं. हा किल्ला रायगड जिल्ह्यातील कोर्ले गावाजवळ आहे. एका बाजूला अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला कुंडलिका नदीचं मुख. ही जागा इतकी महत्त्वाची होती की समुद्रातून येणाऱ्या प्रत्येक जहाजावर इथून नजर ठेवता येत होती. त्या काळात समुद्रावर नियंत्रण म्हणजे व्यापारावर नियंत्रण, आणि व्यापारावर नियंत्रण म्हणजे सत्ता. म्हणूनच पोर्तुगीजांनी ही जागा निवडली. 1521मध्ये पोर्तुगीजांनी अहमदनगरच्या निजामशहाकडून परवानगी घेऊन इथे किल्ला बांधायला सुरुवात केली. पण त्यांचा उद्देश फक्त संरक्षण नव्हता. त्यांना संपूर्ण किनारपट्टीवर आपली सत्ता निर्माण करायची होती. त्यावेळी चौल हे मोठं व्यापारी बंदर होतं. अरब, पर्शियन आणि युरोपियन व्यापारी इथे यायचे. आणि म्हणूनच कोर्लई हा फक्त किल्ला नव्हता, तर समुद्री व्यापारावर लक्ष ठेवणारा एक मिलिटरी चेकपॉईंट होता. पोर्तुगीजांनी हळूहळू किल्ल्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला, पण निजामशाहीला त्यांची चाल समजली. इतिहास सांगतो की निजामशहाने त्याचे सर्वोत्तम सैनिक इथे पाठवले आणि पोर्तुगीजांना मागे हटावं लागलं. पण पोर्तुगीज इतक्या सहज हार मानणारे नव्हते. 1594मध्ये त्यांनी तब्बल 1500 सैनिकांसह पुन्हा हल्ला केला. हे युद्ध खूप भयानक होतं. इतिहासात लिहिलं आहे की किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार रोखण्यासाठी सैनिकांनी मृत हत्ती टाकला. आतल्या दरवाजात मृत घोडा ठेवला, कारण त्यांना माहिती होतं जर हा किल्ला गेला तर समुद्रावरचं नियंत्रण जाईल. शेवटी पोर्तुगीज जिंकले, पण त्यांच्यापुढे पुरेसे सैनिक नव्हते. म्हणून त्यांनी किल्ल्याचा मोठा भाग स्वतःच उद्ध्वस्त केला. त्या काळचे प्रवासी कोर्ले किल्ल्याचं वर्णन करताना म्हणायचे, हा जगातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक आहे, कारण समुद्राकडून हल्ला करणे जवळपास अशक्यच. इथे तब्बल 7000 घोडे आणि हजारो सैनिक राहू शकत होते. आज भग्नावस्थेत दिसणारा हा किल्ला एकेकाळी मिलिटरी सिटी होता. छत्रपती संभाजी महाराजांनीही हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता, कारण मराठ्यांना माहीत होतं जो कोर्लई जिंकेल तो समुद्रावर नियंत्रण ठेवेल. 1687 साली संभाजी महाराजांनी हल्ला केला, पण पोर्तुगीजांची संरक्षण व्यवस्था इतकी मजबूत होती की मराठ्यांना माघार घ्यावी लागली. शेवटी 1739मध्ये मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. पोर्तुगीजांची सत्ता कमी होऊ लागली आणि मराठा साम्राज्य समुद्रावर मजबूत होऊ लागलं. इथे एक दरवाजा आहे. जेव्हा आपण लाईट हाऊसच्या ठिकाणाहून येतो ना, तेव्हा आपण ह्या रोडने येतो. हा बघा, इथून येतो आपण, आणि हा रोड बंद केलेला आहे सध्या तरी. हां, इथे एक खोली आहे बहुतेक. झाडं कुठं कुठं आलेत. दिवाळावरती झाड आले, तिथे आले, इथे आले, इथे बघू शकता तुम्ही. त्याच्यामुळे बुरुज बघ, बुरुजाच्या खाली आले आज चिरून, भिंत पूर्ण चिरून. इथून एक असा व्ह्यू आहे. विषय असा झाला की शुभम आलाय पहिल्यांदा, म्हणून तो बोलते तिथे असं खालीपर्यंत तिकडे जाऊन येतो बघतो. मी पण आलो होतो गेल्या वेळेस, पण तिकडे गेलो नाही. आता बघूया आपण जाऊन तिथून दृश्य कसं दिसतंय. नारळाची झाड, नारळाची झाड आहे, दोन नारळ नसते, नारळ काढणारा आला नाही. पूर्ण सगळे झाडांच्या फांद्या अशा फांद्या बोलता मुळ्या भिंतीमध्ये गेलेत. खाली पण तो अरे अजून खाली आहे रे. इथे पण एक तोफ आहे मोठी अशी समोर. पडले करता आले तर खायला. अरे भाई हे काय आहे बघूया आपण. चल इथूनच जाऊया, घसरला नाही पाहिजे. काय खायला भेटते का बघूया. खायला म्हणजे फुकटचं खायला काय भेटते का बघूया. भटकायला आल्यावरती असंच असतं. तारगोळेच आहेत ना. चाकू आपल्याकडे, अरे भाई पण आहेत रे.
आठवडे आहेत. आहे ना? हा आहे याच्यामध्ये. खायचा जुगाड झालाय. 1 2 आणि 3 असा जुगाड झालाय ना भरपूर आहे असं काय. पण भागणार आहे आणि हा. पोटही मस्त भागणार. इथे एक तोफ आहे, त्या साईडला एक तोफ आहे. हे तर बघ शुभम, गडच पडलाय. अरे वजन आहे यार, पूर्ण गडच पडलाय. आपण घेऊन जाऊ शकतो का? त्याच्यामध्ये असं खायला आहे, घेऊन जाऊ शकतो बघूया. आपण. खायचं कसं ते जरा हे आलंय. अरे भाई खाली बघ कसं आहे शुभम, इकडून बघ, तिकडून बघू शकतो तुम्ही. इथपर्यंत जायला वाट आहे. तुमच्या बॅगेवर लक्ष आहे ना. अरे बॅग आमची भाई, बॅगेमध्ये लॅपटॉप आहे. कपडे काय नंतर घेता येतील. लॅपटॉप आणि लॅपटॉप क्रिशाचा आहे, क्रिशा लय मारेल. इथून एक वाट आहे. गेल्या वर्षी तर आलो नाही आम्ही, इथपर्यंत आलो पण जिथे आता चालू आहे तिथे आलो नाही. इथून जायला वाट इथून आहे वाटतं, थोडीशी अवघड वाट आहे. थोडं सांभाळून जावं लागेल. ते पण थोडं पण काय खाऊ शकत हा? नाही. इथं काय फळं वगैरे काय नाही आहेत. ताट गोळे देतात. काटेरी झुडपांतून जातोय आणि अरे बापरे, अरे बाप, पडलो असतो आता. शूजमुळे वाचलो. चांगले शूज असल्यामुळे ग्रीप लगेच बसली ना, त्यामुळे पडलो नाही. नाहीतर तुमचा भाऊ आता त्या तिथे गेला असता खाली डायरेक्ट घसरत. शिवम लवकर जायला लागेल आपल्याला बॅगसाठी. मी बॅग विसरूनच गेलो होतो. त्याला मच्छी सापडली. जिवंत आहे अजून. जिवंत आहे. हे हा यार मच्छी, उचल 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 उचल. जिवंत मच्छी सापडली. इथं कशी काय आली आता? तेच बोलते. अरे हे बघ, अजूनपर्यंत जिवंत आहे. घे तिला पाण्यामध्ये पाण्यामध्ये टाकूया. वगैरे उचलले असणारे मग सोडून कसं जाणार तो? पडले असतात तोंडात. हे बघ, हे माणूस आहे इथं. तो जिंदा आहे, जिवंत आहे. हा हे काय इथं? इकडं. तुमची मच्छी हरवली का? हा? स्वतः जाणार तर पूर्ण घेऊन जाणार ना. तुम्ही इकडे खाली जाणार का? मच्छी पकडताय? कुठल्या कुठल्या मच्छी आहेत? अच्छा, हे काय मोठं. काय बोलत ते मला कळालं नाही खरंच. हो बोललो मी. 3 तोफा ठेवले त्या ठिकाणी आणि आता आम्ही इकडे चाललोय. इथून एकदम जसं तुम्हाला मगाशी दाखवलं होतं ना मी, त्या प्रकारे खालपर्यंत आलो इथे. अरे वा 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 भाई, इथं आपण पोहू शकलो असतो. पाणी इतकं स्वच्छ नाहीये पण हे काय इथपर्यंत येत आहे, खालपर्यंत येते आता आपण. आणि समोरच इथे एक आयलँड आहे, गेडन आयलँड आहे. इथे असेल काहीतरी असं खेळणी वगैरे. तर विषय असा आहे, इथे हे सर्व काय आहे. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया. शकलो असतो पण त्या काय थोडा वेळ थांबलो असतो पण आम्हाला आमच्या बॅगेची चिंता वाटते म्हणून आम्हाला निघावं लागणार आहे. थोडे 5-10 मिनटं बसतो इकडे. चला आता परत फिरतो. आणि हा कोरलाई फोर्टचा व्लॉग आहे तो आज मी इथेच एंड करतोय. आता इथून आम्ही जाणार आहोत दिव्यागरला. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका. अजून पूर्ण कोकण कोस्टल राईडमध्ये जेवढे पॉसिबल होतील तेवढे गडकिल्ले, जेवढे बीचेस होतील, काय ॲक्टिव्हिटीज आम्हाला करायच्या आहेत त्या सर्व आम्ही करण्याचा प्रयत्न करू. प्रॉब्लेम फक्त एवढंच आहे की आम्हाला जास्त दिवस सुट्टी नाही भेटली. तरी पण होईल तेवढं फिरणार, घाईघाईत नाही, म्हणजे जेवढं आरामात होईल तेवढं फिरणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूया, उद्या म्हणजे नंतर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.